श्री स्वामी समर्थ. तर मंडळी, तुम्हालाही संसाराचा कंटाळा आलाय का? आणि तुम्हाला तो संसार त्यागून संन्यास घ्यावासा वाटतोय का? मग हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. तर मंडळी, संसाराचे ओझे असलेले मनातील काही शंका गुंते घेऊन अनेक गृहस्थ गुरूंच्या दर्शनासाठी आश्रमामध्ये येत असत आणि गुरूंच्या दर्शनाने थोडे हलके होऊन परत जात असत. असाच एक शिष्य गुरूंच्या दर्शनासाठी आला होता. घरी पत्नी होती, 3 मुले होती, व्यापार होता, वृद्ध आई वडील होते. दिवसभर धावपळ, रात्री काळजी, त्यामुळे त्याचे मन सतत ताणलेले असे. एक दिवस तो गुरूंजवळ आला आणि म्हणाला, गुरुदेव, मला संसार नको वाटतो. घर आहे, पैसा आहे, कुटुंब आहे, तरीही आत शांती नाही. मला वाटते सर्व सोडून इथेच राहावे आणि संन्यास घ्यावा. गुरूंनी त्याच्याकडे पाहिले आणि म्हणाले, संन्यास घेणे सोपे आहे बरं, पण संसार करणे कठीण आहे. पळून जाणे सोपे आहे, उभे राहणे कठीण आहे. तू जे सोडून जाऊ इच्छितोस ते तुला घडवण्यासाठीच मिळाले आहे. शिष्य म्हणाला, परंतु गुरुदेव, घरात रोज कलह असतो, पत्नीशी मतभेद होतात, मुले ऐकत नाहीत, आई वडिलांच्या अपेक्षा वेगळ्या असतात, व्यापारात नुकसान सहन करावे लागते. या सगळ्यात परमार्थ कसा साधायचा? गुरु उठले आणि त्याला बाहेर नेले. आश्रमाच्या बागेत एक मोठा वृक्ष होता. त्याच्या फांद्या 4 दिशांनी पसरल्या होत्या. गुरु म्हणाले, हे झाड बघ, याला वारा झेलावा लागतो, ऊन सहन करावे लागते, पाऊस येतो, थंडी येते, परंतु याचे मूळ जमिनीत खोल आहे. मूळ घट्ट असले की फांद्या कितीही हलल्या तरी झाड उन्मळत नाही. संसारही असाच आहे. परिस्थिती हलवणारच, माणसे दुखावणारच, घटना येणारच, परंतु आतील मूळ घट्ट असले की माणूस उन्मळत नाही. शिष्याने विचारले, मग हे मूळ घट्ट कसे करायचे? त्यावर गुरु म्हणाले, नामस्मरण हेच ते मूळ आहे. सकाळी उठल्यावर एकदा मनाला परमात्म्याला स्पर्श करू दे. रात्री झोपताना एकदा त्या शक्तीला धन्यवाद सांग. दिवसभर काय झाले तरी आतील हे धागे तुटू देऊ नकोस. मग संसार कितीही कठीण असला तरी आत एक केंद्र स्थिर राहते. शिष्य म्हणाला, गुरुदेव, पत्नीशी प्रेमाने वागायचे असते हे माहीत आहे, परंतु ती चुकीची वागली की राग येतो, मुलांवर ओरडतो, मग पश्चाताप होतो की हे चक्र तुटत नाही. त्यावर गुरु म्हणाले, राग येतो कारण अपेक्षा असते. पत्नीने असे वागावे, मुलांनी तसे वागावे, ही अपेक्षा मनात घर करून बसते आणि जेव्हा माणसे त्या अपेक्षाप्रमाणे वागत नाहीत तेव्हा राग येतो. प्रत्येक माणूस आपापल्या स्वभावाने वागतो. त्याला बदलण्याचा प्रयत्न करणे म्हणजे नदीच्या प्रवाहाविरुद्ध पोहणे. त्यामुळे तू स्वतः बदल म्हणजे घर बदलेल. शिष्य थोडा विचारात पडला आणि म्हणाला, म्हणजे घरातील सर्वांचे चुकणे सहन करत राहायचे? त्यावर गुरु म्हणाले, सहन करणे आणि स्वीकार करणे या 2 वेगळ्या गोष्टी आहेत. सहन करताना आपल्याला खूप त्रास होतो, पण स्वीकार केला तर आत शांती राहते. जेव्हा पत्नी चुकते तेव्हा ती माझ्या घडणीसाठी आली आहे असे जाणले तर राग कमी होतो. मूल ऐकत नाही, त्याचाही एक स्वतंत्र आत्मा आहे असे जाणले तर ओरडणे कमी होते. संसारातील प्रत्येक माणूस गुरुने पाठवलेला शिक्षक आहे, फक्त तो शिकवण्याच्या वेगळ्या पद्धतीने येतो. शिष्याच्या मनात हा विचार खोलवर रुतला. त्याने कधीही असे पाहिले नव्हते. पत्नी शिक्षक आहे, मुलेही शिक्षक आहेत, आई वडीलही शिक्षक आहेत, संसार हेच गुरुकुल आहे. गुरु पुढे म्हणाले, व्यापारात नुकसान होते म्हणून दुःख करतोस, परंतु लक्षात ठेव, जे मिळते ते देण्यासाठी मिळते, जे सुटते ते सुटण्यासाठी होते. पैशाला घट्ट धरले की तो जास्त त्रास देतो. मोकळ्या मनाने कमावले, गरजेपुरते ठेवले, उरलेले दुसऱ्यांसाठी वापरले तर पैसा बंधन होत नाही, साधन होतो. शिष्याने विचारले, गुरुदेव, वृद्ध आईवडिलांसाठी सेवा करतो, परंतु कधीकधी कंटाळा येतो, मग अपराधी वाटते. त्यावर गुरु म्हणाले, कंटाळा येतो कारण सेवा ओझे वाटते. ओझे वाटते कारण ती सेवा परमार्थाशी जोडलेली नसते. आई वडिलांमध्ये ईश्वर आहे हे जाणलेस तर सेवा उपासना होते. त्यांचे पाय चेपताना हात थकणार नाहीत. त्यांना जेवण वाढताना मन भरून येईल.
जो घरातच देव शोधतो त्याला बाहेर शोधायला जावे लागत नाही. दोघे बराच वेळ त्या वृक्षाखाली बसले. संध्याकाळ होत होती. आकाशात ढग होते. त्यातून कोवळा प्रकाश येत होता, सोनेरी आणि शांत. शिष्याला वाटले हेच संसाराचे चित्र आहे. बाहेर ढग असतात, वादळे असतात, परंतु त्या ढगांचा आत प्रकाश सदा असतो, पण तो दिसत नाही इतकेच. गुरु म्हणाले, संन्यास म्हणजे घर सोडणे नाही. संन्यास म्हणजे घरात राहून आसक्ती सोडणे. माझे घर, माझी मुले, माझा पैसा हे माझे नाही, या जगाचे आहे. मला फक्त सांभाळायला दिले आहे असे एकदा मनापासून जाणलेस तर संसार तीर्थ होतो. हे सर्व ऐकून शिष्य उठला. त्याच्या खांद्यावरचे ओझे हलके झाले नव्हते, परंतु ते वेगळ्या दृष्टीने दिसू लागले होते. तोच संसार होता, तीच माणसे होती, तेच प्रश्न होते, परंतु आत एक वेगळे समजणे आले होते. घर हे गुरुकुल आहे, माणसे शिक्षक आहेत आणि प्रत्येक क्षण साधनेची संधी आहे, हे त्याला आज कळले होते. तो परत निघाला, तर आता घराकडे नाही तर तीर्थाकडे. तर मंडळी, आशा करते तुम्हाला या छोट्याशा व्हिडिओतून काहीतरी बोध नक्कीच मिळाला असेल. त्यामुळेच व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री गुरुदेव दत्त लिहिण्यास विसरू नका. धन्यवाद. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ.